ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅजेट जे आहे ते राज्य सरकारने लागू केलेलं आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यावरती चर्चा आणि वादविवाद जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर आज मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही आहेत त्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र जे आहे ते 17 सप्टेंबरच्या आधी जात प्रमाणपत्र जे आहे त्याचं ते वाटप करावं अशी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत आरक्षणाचे अभ्यासक आणि याचिकाकर्ते विनोददादा पाटील आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटलांची ही मागणी आहे की 17 सप्टेंबरच्या आधी जात प्रमाणपत्र जे आहे ते वाटप करावं। ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही आहेत त्यांना देखील सरसकट हे प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे। पण ही मागणी कितपत योग्य आहे, असं होऊ शकतं का? हे बघा, त्यांनी विखे पाटील साहेबांनी जाहीर केलं की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झाला आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर याच्यावर कारवाई होईल। मला असं वाटतं क्षणाचाही विलंब न होता जर गॅजेट लागू झाले असेल आणि त्या बोलण्यात विखे पाटील साहेबांनी जी सांगितली माहिती ती जर खरी असेल तर मला वाटतं 17 मिनिटाचाही वेळ नाही लागला पाहिजे। 17 सप्टेंबर ही दूरची गोष्ट आहे। याचं कारण असे करायचं काय? जी काही चर्चा आहे की एक साधं शपथपत्र द्यायचं आहे आणि आम्ही मराठवाड्यात राहतो 67 पूर्वीचा रहिवासी पुरावा द्यायचा आणि सर्टिफिकेट घ्यायचं। एवढं सोपं असेल तर मला वाटतं सरसकट मिळालं पाहिजे। परंतु ज्यावेळेस माझी भूमिका माध्यमांनी विचारली, मी स्पष्टपणे सांगितलं की मला जेवढं छोटं मोठं कायदा कळतं त्या कायद्यामध्ये हा हैदराबाद गॅजेट लागू झालेला नाही, ज्याची चर्चा वारंवार होती। हेडलाईनमध्ये हैदराबाद गॅजेट लिहिलेलं आहे, त्याच्यावर इतिहास मराठवाड्याचा दिलेला आहे। परंतु धक्कादायक बाब माननीय विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केली की 48,000 नोंदी भेटलेल्या आहेत। जर 48,000 नोंदी भेटल्या असतील आणि 2 लाख लोकांनी सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला आहे, 1967 पासून 2025पर्यंत 48,000 नोंदी भेटलेल्या आहेत आणि मराठवाड्याची लोकसंख्या 78 तालुक्यामध्ये मराठा समाज किती आहे, किती असेल त्या लोकसंख्येप्रमाणे सरसगट मिळावं ही देखील माझी इच्छा आहे। परंतु तसं होताना दिसलेलं नाही आहे। त्यामुळं हा कायदा लागू झाला नाही हे मी स्पष्टपणे बोललो। काहींना पटलं, काहींना ते पटलेलं नाही। खरं तर त्यामध्ये प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वंशावळी आहेत त्या मॅच झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे। पण मग दुसरीकडे प्रश्न असा येतो की जी हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये जातनिहाय केवळ आकडेवारी आहे, नोंदी कुणाच्या नाही आहेत अशी देखील एक बाब समोर येते। त्यामुळे मग अशा लोकांना हे जात प्रमाणपत्र मिळणार कसं, हा पेच आहे। यावर काय वाटतं आपल्याला? माझा हाच मुद्दा आहे की हैदराबाद गॅजेटवर जी वारंवार चर्चा होती आणि वंशवाळी जर जुळली तर ज्यांच्याकडे आज आहे त्यांना ते तसंही मिळतं आहे। जो कायदा 2001चा आहे त्या कायद्याप्रमाणे जो काही पुरावा देईल त्याला मिळणार आहे। हेच माझं म्हणणं होतं की मराठा समाजाच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे नवीन नोंदी घेण्याचा आदेश सरकारने काढलेला नाही आहे, कुठल्याही प्रकारे सरसकट देण्याचा आदेश सरकारने काढलेला नाही आहे। ज्यांच्या नोंदी त्यांना पूर्वीपासून मिळत होतं, आज याच्यात नवीन काही नाही आहे। हाच मुद्दा समाजाने आता लक्षात घेतला पाहिजे। खरं तर आपण देखील माहिती अधिकारात शिंदे समितीने जे काही नोंदी शोधलेल्या आहेत त्यामध्ये 58 लाख जवळपास नोंदी आहेत। त्यातल्या केवळ मराठवाड्यातल्या 58,000 नोंदीच्या आसपास नोंदी आहेत आणि त्यातून जवळपास 2,40,000 लोकांना हे याचा लाभ मिळालेला आहे। पण मग जरांगे पाटील असं म्हणत आहेत की या सर्व जे काही नोंदी आहेत त्याच्यावरून कायदा करा आणि सरसकट मराठ्यांना OBCमध्ये घ्या किंवा त्याचा फायदा त्या कुणबी प्रमाणपत्राचा मिळवून द्या। हे शक्य आहे का? याचे 2 भाग आहेत। एक भाग हैदराबाद गॅजेटची चर्चा करतो तर मराठवाड्यातले जिल्हे बघितले पाहिजे। मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये 48,000 नोंदी सापडल्या आणि 48,000 लोकांच्या वंशजांना ते सर्टिफिकेट मिळणे शक्य आहे, सहज शक्य। दुसरा जो मुद्दा आहे की सरसकट करावं, तर ते सरसकट करण्यासाठी नोंदींची गरज नाही। सरकारने जर ठरवलं मराठा समाज मागासलेला आहे आणि हैदराबाद सरकारमध्ये सर्वजण कुणबी होते तर ते सरसकट लागू होऊ शकतं। माझ्या माहितीप्रमाणे हे जे परिपत्रक शासनाने काढले, जी नियमवाली घालून दिली किंवा याला मी जे माहिती पुस्तक म्हणतो, ह्या माहिती पुस्तकामध्ये एकच सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे कुणबीची नोंद असेल, समाज कुठलाही असेल, ज्यांच्याकडे कुणबीची नोंद असेल मराठवाड्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावं। मग सरकारला माझा प्रतिप्रश्न आहे, मग हे देणं बंद होतं का? एखाद्या न्यायालयाचा आदेश होता का? मंत्रिमंडळाचा निर्णय होता का? काहीही नसताना तुम्ही जुनीच गोष्ट नवीन पॅकिंग करून दिलेली आहे। मी एक पाऊल पुढं टाकून सांगतो,
हैदराबाद गॅजेट लागू झाले असं सरकार जर सांगत असतील, सरकारपेक्षा विखे पाटील साहेब सांगताय, तर त्यांनी 2 ओळीचं पत्र काढावं की जे मराठे शपथपत्र देतील की मी मराठा आहे, मराठवाड्यातलं रहिवासी, त्याला सरसकट प्रमाणपत्र द्यावं. आता येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जसे तरुण कार्यकर्ते, विद्यार्थिनी, विशेषतः विद्यार्थिनी तहसीलमध्ये जातील, प्रमाणपत्राला अर्ज करतील, त्याच्यामध्ये सुस्पष्टता येईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. पण मग समाजाची नक्की दिशाभूल कोण करत आहे? म्हणजे सरकार करत आहे की मनोज जरांगे पाटील करत आहेत? नक्की काय, कोण दिशाभूल करत आहे? हे बघा, मागणाऱ्यांनी आम्ही मागितलं, सरकारने सांगितलं आम्हाला दिलं, देणं सरकारच्या हातात आहे. ती जबाबदारी सरकारवर निश्चित होती. काय कागद तुम्ही दिला, मग तो तपासून दिला का, चर्चा करून दिला का, याचा अर्थ काय, क्लॅरिफिकेशन ऑफ पेपर काय म्हणतं. मी ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी बोललो, भारतातल्या निवृत्त अनेक न्यायाधीशांशी बोललो. त्यांचं मत, मी जे मत मांडलं तसंच मत आहे. तेव्हा फसवणूक कोणाची झाली, काय झाली, याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. पण मग यावरती आता सोल्युशन काय असू शकतं? म्हणजे तुमच्याकडे त्याच्या संदर्भातलं काही सोल्युशन आहे का? कारण माझ्याकडे एकच सोल्युशन आहे की OBC कन्व्हर्जनसाठी मनोज जरांगे पाटील, राज्य सरकार हे सगळे चर्चा करून प्रयत्न करत आहे. मी जे काही 4-2 मराठा समाज OBC जाणार नाही अशांसाठी माझा लढा उभा आहे. न्यायालयीन लढाईची मी सुरुवात केलेली आहे आणि मला विश्वास आहे टाईम फ्रेममध्ये लवकरात लवकर मी न्यायालयातून तो निकाल लागून घेईल. जे मराठा समाज कुणबीत जाणारच नाही अशांना मी, जे सरकारने मागच्या काळात आरक्षण दिलं होतं त्याचा लाभ कसा मिळेल त्याची जबाबदारी मी SCBCचं त्याची जबाबदारी मी उचललेली आहे. आपण पाहतोय की खरं तर जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यावरून अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी किंवा जे लाभार्थी आहेत ते प्रत्यक्षात ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातील त्यावेळेस त्यांना हे जात प्रमाणपत्र मिळणार का, मराठा हे कुणबी आहेत हे सिद्ध होणार आहे का, यावरच या संपूर्ण जे काही उपोषणाचं यश जे आहे ते पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन संतोषसह सागर सुरवसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.